नमस्कार, गाथा महामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुम्हाला आमचा किल्ला दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही किल्ल्याची माती कशी आणली, कोणती माती घ्यायची, कोणती नाही घ्यायची त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं। तर किल्ला बनवतानाचा तर व्लॉग मला शूट नाही करता आला, पण हा आमचा किल्ला आता बनून तयार आहे। दिवाळीसुद्धा चालू आहे आणि मी तुम्हाला आमचा किल्ला दाखवते। इथे मस्तपैकी आम्ही झेंडा लावलेला आहे आपला आणि किल्ल्यावरती तुम्हाला इथे बघू शकता महाराज बसलेले आहेत आणि आम्ही त्यांचे मावळे सुद्धा ठेवलेले आहेत। चला बघूया आमचा किल्ला। इथे आम्ही बुरुज केलेत आणि किल्ल्यावरची घरं आहेत। इथे एक बाई आहे जी विहिरीवरून पाणी आणतीये। सकाळी सकाळचा वेळ आहे तर वासुदेव आलेले आहेत किल्ल्यावरती। लोक ये जा करतात असं चित्र आम्ही उभं केले इथे। आणि आमच्याकडे इथे किल्ल्यावरती जे आपण ठेवतो त्यांना चित्रच म्हणतो, म्हणजे जसं की मावळ्यांची चित्र आणलं किंवा चित्र ठेवलं, मूर्ती असं नाही म्हणत। तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा। इथे घर आहे, श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णाच्या हातामध्ये लोणी दिसते आपल्याला। इथे काही सैनिक आहेत, तुम्ही बघू शकता। इथे तुम्हाला शेतकरी दिसेल, गुराखी दिसेल, पक्षी दिसतील। इथे गुहा पण दिसते, सिंह बघतो त्याच्यामध्ये डोकावून। आणि इकडच्या साईडला इथे एक गुराखी आहे ज्याच्या गायी तिथे चरतायत, तर तो तिथे थांबलाय। आणि इथे महादेवाचे सगळ्यात उंचावर पर्वतासारखं केले आणि तिथे महादेवाचं चित्र किंवा मूर्ती आम्ही तिथे ठेवली आहे। आणि इकडे खालच्या साईडला इथे गुराखी आहेत, ते गाया चारतायत, त्यांचं कोणी दूध काढते। आणि असे सगळे शेताच्या रिलेटेड जे प्राणी आहेत ते इथे आहेत। इथे कुत्रा पण दिसेल तुम्हाला ठेवलेला। तर आता हा बघा पूर्ण व्ह्यू किल्ल्याचा आमचा कसा दिसतोय। तुम्हाला आमचा किल्ला आवडला का? जर आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही किल्ला बनवला असेल तर तुमचा किल्ला कसा झालाय तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी गाथा महाला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। थँक्यू।